This call is चला now सर, being recorded. करायचं सुरुवात. हो सर, करूया. ओके. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत आपले जे मिशन आरंभचे शिष्यवृत्ती तासिका होत आहे, तर त्या ऑनलाईन तासिकेसाठी आज आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात. जे अजून जॉईन झालेले नसतं त्यांनी लवकरात लवकर जॉईन होऊन घ्यायचं आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे, तर आपला विषय आहे ऑनलाईन मार्गदर्शनाचा प्रथम भाषा मराठी. जो विषय आहे आपला, जो आपला पहिला पेपर असतो, तर त्या पेपरमध्ये आपल्याला 2 विषय असतात. प्रथम भाषा मराठी असते आणि दुसरा असतो गणित. तर प्रथम भाषा मराठी म्हणजे हा विषय असा आहे की आपल्याला त्या पेपरमध्ये 25 प्रश्न प्रथम भाषेचे असतात मराठीचे, आणि गणिताचे 50 प्रश्न असतात. असे मिळून आपल्याला एकूण 75 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी असतो. असे मिळून आपल्याकडे 150 मार्काचा पेपर असतो हा. तर बघा, हे जे मराठीचे 25 प्रश्न आहे, याचे जे 50 मार्क आहे, हे आपले खूप हक्काचे मार्क आहेत. कारण की मराठी विषय आपण लहानपणापासून आपली मातृभाषा म्हणून मराठी विषय आपण शिकत असतो, आणि त्यामुळेच मराठी भाषेचा आपण थोडाही अभ्यास जर केला तर हे आपले हक्काचे मार्क असतात. आणि हे तुम्हाला मार्क मिळून देऊन तुमचं परीक्षेमध्ये जो आपला मार्काचा स्कोअर असतो, गुण असतात, हे वाढण्यासाठी सर्वात जास्त उपयोगी असतात. त्यामुळं विषय जरी सोपा असला तरी पण याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. कारण की मराठी भाषा ही म्हणावी एवढी सोपी नाही. आपण जी रोज भाषा बोलतो, मराठी भाषा बोलतो, पण जेव्हा आपण व्याकरणिक दृष्टीने मराठी भाषेचा अभ्यास करतो, त्यावेळेस मराठीमधले जे शब्दार्थ आहे, शब्दसंपत्ती आहे, ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आपल्या बुद्धीचा तेवढा विकास झाला पाहिजे की आपल्याला ते सगळे शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हा जो पेपर आहे, याच्यामध्ये आपल्याला 25 प्रश्न समाविष्ट असतात आणि ते आपल्या हक्काचे असतात. आणि त्याच याचा आपण आता थोडीशी फोड करून बघूया की आपला जो कंटेंट असतो, त्यामध्ये आकलन या विषयावर आधारित आपल्याला 24% प्रश्न विचारले जातात. शब्दसंपत्ती जे असते त्याच्यावर आपल्याला 24% प्रश्न विचारले जातात. म्हणजे एकूण 12 सांगतोय मी. पेपरमध्ये आपल्याला एकूण 25 प्रश्न जे येतात, तर त्याच्यामध्ये कुठल्या घटकाला किती महत्व असतं, तर कार्यात्मक व्याकरण जे असतं त्यामध्ये 44% आपल्याला विचारलं जातं. आणि 1ली ते 8वी जे मराठी विषयाशी संबंधित आपलं जे ज्ञान आहे, 1ली ते 7वी पर्यंत, समजा आपला हा 7वीच्या वर्गाचा शिष्यवृत्ती परीक्षेचा तास आहे, तर मग ह्या वर्गापर्यंत आपलं जे सामान्य ज्ञान आहे, त्यामध्ये साहित्य आहे, साहित्य प्रकार आहे, लेखकांची नावं, कवींची नावं, त्यांची टोपण नावं, यावर आधारित आपल्याला साधारणपणे 8% इतका 12 असतो. तर आज आपण जो घटक बघणार आहोत, तर तो शब्द संपत्ती या विषयाअंतर्गत येतो. तर शब्द संपत्तीमध्ये बघा कोणकोणते घटक येतात, तर शब्द संपत्तीमध्ये साधारणपणे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध आणि अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द, एवढे सर्व उपघटक येतात. आणि हे सर्व उपघटकांवर आधारित आपल्याला 24% त्याला भारावून दिलेला आहे आणि महत्व दिलेलं आहे. तर आता मला सांगा, शब्द संपत्ती म्हणजे काय? तर शब्दार्थ जे आहे मराठी भाषेमध्ये बघा, ज्यामध्ये वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, अशा सर्व अनेक प्रकारच्या शब्दांचा अभ्यास करणं हे शब्द संपत्तीमध्ये आहे. आणि जर आपली शब्द संपत्ती जर वाढली, तर शब्द संपत्ती वाढल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये आपोआप भर पडते. त्याचा आपल्या भाषेमध्ये आपण बोलताना, लेखन करताना त्या ज्ञानाचा वापर करू शकतो. त्यामुळे शब्द संपत्ती हा खूप महत्वाचा घटक आहे. बघा, घटक लिहितानाच मी त्यामध्ये लिहिलेलं आहे की शब्द संपत्ती म्हणजे भाषेचा व्यवहारात उपयोग. म्हणजे आपण बोलताना, लेखन करताना, संवाद करताना जी भाषा वापरतो, तर ती भाषा आपली समृद्ध असली पाहिजे, आणि त्यासाठीच हा शब्द संपत्ती हा घटक आहे. आता त्यामध्ये जो आपला आज आपण बघणार आहोत उपघटक, तर त्या उपघटकाचं नाव आहे वाक्प्रचार व म्हणी. म्हणजे आपण एकाच तासिकेमध्ये हे दोन्ही घटक बघणार आहोत. वाक्प्रचार म्हणजे काय, वाक्प्रचाराची संकल्पना काय आहे,
तसेच म्हणीची पण संकल्पना काय आहे, म्हणीवर आधारित, म्हणजे हे दोन्ही घटक बघून, यांच्या संकल्पना बघून आपल्या परीक्षेमध्ये या दोन्ही घटकावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येतात, कोणते प्रश्न येतात, त्याचा सुद्धा आपल्याला सराव करून घ्यायचा आहे. म्हणजे बघा, साधारणपणे वाक्प्रचार आणि म्हणी आपल्या पुस्तकामध्ये आपण जे साधारणतः नवनीतचं पुस्तक वापरतो, दुसरे कोणते तुम्ही पुस्तकं जर रेफर करत असाल मार्गदर्शनासाठी, तर त्यामध्ये तुम्ही जे पुस्तकं वापरता त्या पुस्तकामध्ये आपल्याला वाक्प्रचार हे साधारणपणे आपल्या पुस्तकामध्ये 150-200 वाक्प्रचार दिलेले आहेत, म्हणी भरपूर दिलेल्या आहेत. आजपर्यंत जेवढ्या वापरल्या जातात त्या सर्वांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. तर त्या सर्व आपण वाचतो, तर त्या म्हणी आपण वाचन करायचं आहे, त्याचं पाठांतर करण्यापेक्षा त्या समजून घेण्या खूप महत्वाचं आहे. ते आपण पुढे बघणारच आहोत, त्याच्यामध्ये जसं जसं त्याचं आहे ते आपण बघणार आहोत. तर आपण त्याच्यामध्ये त्याच्यावर आधारित कसे प्रश्न विचारतात याचाही आपण सराव घेणार आहोत. तर आपण पुढे जाऊया. आता सध्याला आपण बघणार आहोत की पहिल्यांदा जो वाक्प्रचार व म्हणीमधला जो पहिला प्रकार आहे वाक्प्रचार, तर वाक्प्रचार हे नेमकी काय आहे, तर त्याच्याबद्दल आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत. बघा, तुम्हाला स्क्रीनवर साधारणपणे दिसत असेल वाक्प्रचाराची व्याख्या दिलेली आहे. आता जी व्याख्या दिलेली आहे, तर वाक्प्रचार म्हणजे सगळ्यात सोपं जर विचार केला तर वाक्यात वापरले जाणारे असे ठराविक शब्दसमूह ज्यांचा अर्थ शब्दशः न घेता वेगळ्या अर्थाने घेतला जातो त्यांना वाक्प्रचार असे म्हणतात. म्हणजे बघा की वाक्यामध्ये आपण बोलताना असे काही शब्दसमूह वापरतो, म्हणजे बोलताना आपण शब्दसमूहांचा असा वापर करतो की आपण जे बोलतो त्याचा तोच अर्थ घ्यायचा नसतो, त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, तर त्याचा वेगळ्या अर्थाने अर्थ घेतला जातो, त्यांना वाक्प्रचार असे म्हणतात. आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला ह्या व्याख्या समजेलच, मी कशी फोड करून सांगतो. बघा, वाक्प्रचार जे असतात ते भाषेला अधिक प्रभावी, रंगतदार व अर्थपूर्ण बनवतात. वाक्प्रचार हे भाषेचे सौंदर्य वाढवतात आणि कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करण्यास मदत करतात. म्हणजे काय बघा, आपण जे वाक्प्रचार वापरतो म्हणजे आपण सरळ वाक्यात पण एखादं आपण वाक्य बोलू शकतो, पण आपण ते सरळ न सांगता कसं करतो, तर बघा, वाक्प्रचार म्हणजे काय, तर आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यासाठी आकर्षक रीतीने आडवळणाने बोललं जातं. म्हणजे आपण सरळ शब्दात न बोलता त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे शब्दसमूहांचा वापर करतो आणि त्या पद्धतीने थोडंसं आडवळणाने बोललं जातं. बघा, आपलं म्हणणं समोरच्याला पटावं यासाठी आपण चटकदार पद्धतीनं, आकर्षक पद्धतीनं, शब्दांची फेक करून, शब्दांची मांडणी करून समोरच्याला आपलं म्हणणं पटवून दिलं जातं आणि एखादी गोष्ट सरळ न सांगता थोडीशी आडवळणाने सांगितली जाते. बघा, आपण विविध कार्यक्रमाला जातो किंवा आपण टीव्ही वरती पण कार्यक्रम बघतो, त्या कार्यक्रमामध्ये एखादा वक्ता असेल, त्या कार्यक्रमाचा होस्ट असेल, अँकर असेल, बघा आपण म्हणतो की अरे वा, त्यांनी तो वक्ता किती सुंदर बोलला, किती छान बोलला. म्हणजे आपल्याला त्यांनी बोललेली भाषा, त्या वक्त्याने बोललेली भाषा आपल्याला खूप प्रभावी वाटली, रंगतदार वाटली, चटकदार वाटली आणि त्याचं म्हणणं आपल्याला पटलं. बघा, काही कीर्तनकार असतात, ते आपल्या कीर्तनामध्ये वेगवेगळी भाषा वापरून, संवाद फेक करून, त्याच्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर करून, म्हणींचा वापर करून ते त्यांचं कीर्तन किंवा त्यांचं भाषण ते अधिक रंगतदार करतात आणि लोकांना ते पटतं, आवडतं. आणि का का आवडतं, तर त्यामध्ये त्यांनी तशा प्रकारच्या शब्दांची फेक केली असते. म्हणजे वाक्प्रचार हे काय करतात, भाषेला अधिक प्रभावी बनवतात, रंगतदार बनवतात आणि अर्थपूर्ण बनवतात. बघा, वाक्प्रचार व म्हणीचा वापर समाजामध्ये आपल्याला पारंपरिक रीतीने पाहायला मिळतो. म्हणजे आपण आता जर शहरी भागात पाहिलं तर एवढा वापर आपण थोडाफार कमी प्रमाणात बघतो, कारण की शहरी भागात खूप शुद्ध बोललं जातं. पण आपल्या ग्रामीण भागामध्ये अगदी ठसकेदार पद्धतीने शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये जी बोली भाषा वापरली जाते त्यात अगदी ठासून वाक्प्रचार व म्हणींचा आपल्याला समावेश बघायला मिळतो. कारण की बोली भाषेची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळखच आहे की त्यामध्ये वाक्प्रचार आणि म्हणी म्हणजे आपण ठरवून वापरत नाही. बघा, आपल्या घरामध्ये जे वृद्ध असतात, म्हणजे आपले आजी आहे, आजोबा आहे, वडील आहे, हे जुन्या काळातले जे व्यक्ती आहे ते त्यांच्या बोलण्यामध्ये बघा आवर्जून ह्या वाक्प्रचारांचा वापर करतात, अलंकारिक भाषेचा वापर करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांची भाषा खूप छान वाटते आपल्याला. आपण आता पुढे बघूया. आता हे वाक्प्रचार जे असतात त्यांचे आपण वैशिष्ट्ये बघणार आहोत की वाक्प्रचाराचे वैशिष्ट्य काय काय आहे. तर बघा, वाक्प्रचाराचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे की शब्दशः अर्थ नसतो,
वेगळा अर्थ अभिप्रेत असतो. बघा मी आधीच सांगितलं होतं, पहिल्यांदाच मी तुम्हाला व्याख्या सांगतानाच काय सांगितलं बघा, आपण व्याख्यामध्येच बघितलं होतं की वाक्यात वापरले जाणारे ठराविक शब्दसमूह ज्यांचा अर्थ शब्दशः न घेता, म्हणजे ज्याचा अर्थ आपल्याला शब्दशः घ्यायचा आहे का, तर नाही घ्यायचा. शब्दशः आपल्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ घ्यायचा नाही. म्हणजे बघा आता इथं आपण बघितलं शब्दशः अर्थ नसतो, वेगळा अर्थ अभिप्रेत असतो. बघा इथे एक उदाहरण दिलं आहे, नाक कापणे. मग आता नाक कापणे म्हणजे खरंच एखाद्याचं जाऊन नाक कापायचंय का आपल्याला, असं होतो त्याचा अर्थ. तर ह्या वाक्प्रचाराचा अर्थ होतो म्हणजे आपल्याला तिथं नाक कापणे म्हणजे एखाद्याचं डायरेक्ट आपण जाऊन एखाद्या धारदार टोकदार हत्याराने जाऊन नाक कापणे नाही, तर प्रत्यक्ष नाक कापणे नव्हे, तर म्हणजे त्याची मानहानी होणे, त्याचा अपमान होणे, त्याची फजिती होणे, त्याला लज्जास्पद वाटणे, म्हणजे अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्या शब्दाचा अर्थ, वाक्प्रचाराचा अर्थ शब्दाच्या थेट अर्थावरून समजत नाही, तर त्यामध्ये वेगळा अर्थ अभिप्रेत असतो, वेगळा अर्थ घ्यायचा असतो, म्हणजे शब्दशः तो अर्थ घ्यायचा नाही. बघा एक उदाहरण आहे आपल्याकडं, शिवाजी महाराजांनी बादशाहच्या हातावर तुरी दिल्या. मग शिवाजी महाराजांनी बादशाहच्या हातावर तुरी दिल्या म्हणजे त्यांनी बादशाहच्या हातावर तुरीची डाळ ठेवली का, का तुरीच्या शेंगा ठेवल्या, तर तसा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. तुरी दिल्या म्हणजे त्यांनी त्यांना हातोहात फसवलं आणि त्यांनी त्यांची ती फसवणूक करून तिथून त्यांनी त्यांची सुटका करून घेतली, अशा प्रकारे अर्थ असतो. बघा वाक्प्रचाराचं दुसरं वैशिष्ट्य आहे, ठराविक रचना असते. वाक्प्रचार हा ठराविक शब्दातच वापरला जातो. त्यात जर बदल केला तर त्याचा अर्थ बदलतो किंवा चुकीचा होतो. म्हणजे बघा आपण नंतर उदाहरणामध्ये बघणारच आहोत. तर एक कान्याने सुद्धा खूप वाक्प्रचाराचा अर्थ बदलतो. म्हणजे बघा आता एक वाक्प्रचार आहे साधारणतः, तोंड घशी पडणे आणि तोंड घशी पाडणे, या दोन्ही वाक्प्रचारामध्ये खूप मोठा अंतर आहे. आता आपण नंतर बघू, सराव करताना तुम्हाला मी सांगेनच. म्हणजे त्यामध्ये तुम्ही थोडासा जरी बदल केला तरी त्या वाक्प्रचाराचा अर्थ एकतर पूर्ण बदलतो किंवा चुकीचा होतो. आता तिसरं वैशिष्ट्य काय आहे, तर तिसरं वैशिष्ट्य आहे लाक्षणिक अर्थ असतो. म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ अप्रत्यक्ष किंवा लाक्षणिक असतो, जो आपल्याला अनुभवातून समजतो. म्हणजे आपल्याला डायरेक्ट तो शब्द ऐकल्यानंतर त्याचा अर्थ घ्यायचा नसतो, म्हणजे त्याच्यातून जो अर्थ असतो तो आपल्याला अनुभवातून समजतो. जसं जसं आपण चार लोकांशी संवाद साधतो आणि त्यानंतर त्याचा आपल्याला तो लाक्षणिक अर्थ त्यामधून समजतो. वाक्प्रचार हे भाषेला प्रभावी बनवतात. वाक्प्रचार वापरल्याने बोलणे व लेखन अधिक आकर्षक, भाषेला प्रभावी बनवतात. वाक्प्रचार वापरल्याने बोलणे व लेखन अधिक आकर्षक व जिवंत होते. म्हणजे बघा वाक्प्रचाराचा आपण जेव्हा बोलण्यामध्ये वापर करतो तर त्यामुळं वाक्प्रचार वापरल्याने आपलं बोलणं जे आहे, लेखन जे आहे ते अधिक आकर्षक होतं आणि जिवंत होतं. कमी शब्दात जास्त अर्थ सांगितला जातो. थोडक्यात जरी वाक्प्रचार असला तर त्याच्यामध्ये मोठा अर्थ व्यक्त करण्याची क्षमता असते. म्हणजे बघा आपण जर घेतला तर एखादा माणूस जर घर कोंबडा असेल, म्हणजे तो कुठलंही काम, म्हणजे तो सारखा घरात बसत असेल तर आपण त्याला काय काय म्हणतो की घर कोंबडा आहे. किंवा अंग चोरणे, एखादा माणूस फारच थोडे काम करतो तर आपण त्याला म्हणतो तो अंग चोरतो. म्हणजे बघा अंग चोरणे म्हणजे आता आपलं शरीर चोरता येईल का, नाही, पण अंग चोरणीचा अर्थ किती मोठा आहे की तो माणूस आपल्या नेहमी म्हणजे आपल्याला स्वतःला वाचून थोडं काम करतो, जास्त काम करत नाही. दैनंदिन वापर हे पण एक वैशिष्ट्य आहे. वाक्प्रचाराचा वापर रोजच्या बोलण्यात आणि साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता बघा सातवं काय आहे की सांस्कृतिक छटा असते. आता वाक्प्रचारामधून समाजाची संस्कृती, परंपरा व अनुभव आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्याच्यामध्ये वाक्प्रचाराचं काय महत्व आहे, तर समाजाची जी संस्कृती आहे, त्या भाषेमध्ये लोक काय बोलतात, कशा प्रकारे बोलतात, याचा आपला परंपरा व अनुभव दिसून येतो. तर ही होते वाक्प्रचाराची वैशिष्ट्ये. आता आपण जाणार आहे वाक्प्रचाराचे काय उपयोग आहे, मग वाक्प्रचार भाषेमध्ये कशा करता वापरतात. आता आपण तर बघितलं भाषेचा व्यवहारात उपयोग करण्यासाठी वापरला जातो. तर वाक्प्रचाराचे काय उपयोग आहे, तर वाक्प्रचाराचा पहिला उपयोग आहे भाषा प्रभावी बनवण्यासाठी. वाक्प्रचार जर भाषेमध्ये वापरले तर भाषा ही प्रभावी बनली जाते, बोलणे व लेखन अधिक परिणामकारक होते. आता दुसरा त्याचा उपयोग आहे थोडक्यात मोठा अर्थ सांगण्यासाठी. म्हणजे आपल्याला जर खूप मोठा अर्थ सांगायचा आहे तर आपण त्यासाठी वाक्प्रचाराचा वापर करतो.
तिसरा आहे भावना स्पष्ट करण्यासाठी. आता आपल्या मनामध्ये ज्या भावना आहे, समजा आपल्या मनामध्ये राग आहे, आनंद आहे, आश्चर्य आहे, ह्या ज्या भावना आहे, ह्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती जर असेल, त्याला जर वाटलं, तो जर एखाद्या गोष्टीला त्याला म्हणजे एखाद्या ठिकाणी तो जाऊन जर फसला, तर तो ती गोष्ट परत करायला जात नाही. तर मग तो काय म्हणतो की बाबा बाबा मी त्या गोष्टीसाठी ना कानाला खडा लावला. मग त्याने काय जमिनीवरचा खडा उचलून कानाला लावला का? नाही. त्याने तिची भावना व्यक्त केली की बाबा मी ती गोष्ट परत करणार नाही. कान पिळणे म्हणजे आपण म्हणतो का एखाद्याचा जाऊन कान पिळायचा का? नाही. तर एखाद्याला अद्दल घडवायची. म्हणजे माझ्या मनामध्ये जी भावना आहे की आपण बोलताना बोलतो, अरे माझा तो मित्र आहे ना, तो आता माझ्याशी बोलत नाही. का नाही बोलत? तर रमेशने त्याचे कान फुंकले. म्हणजे रमेश नावाचा दुसरा त्याचा मित्र आहे, तर त्याने त्याचे कान फुंकले. मग आता कान फुंकले म्हणजे त्यांनी जाऊन त्याच्या कानामध्ये हवा फुंकली का? तर नाही. त्याच्यामधून भावना काय सांगायची आहे की त्यांनी म्हणजे रमेशनी तुमच्या मित्राला तुमच्याविषयी काहीतरी वाईट सांगितलं, तुमची चाहडी केली, तुम्हाला तुमची चुगली केली, तुमच्याविषयी त्याने त्याच्या मनामध्ये काहीतरी संशय निर्माण केला, असं त्याला सांगायचं आहे. आवाज का? आवाज नाही. तर बघा, तर साधारणतः वाक्प्रचाराचा पुढचा उपयोग आहे दैनंदिन संभाषणात संवाद अधिक स्पष्ट व जिवंत होतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वाक्प्रचाराचा आपण जेव्हा वापर करतो, तर वापर केल्यामुळे वाक्प्रचारामुळे आपली भाषा अधिक, आपला संवाद आपण मित्राशी बोलतो तो अधिक स्पष्ट व जिवंत होतो. पाचवा उपयोग आहे लेखन सुंदर करण्यासाठी. मग आपण ज्या पद्धतीने आपण लेखन करताना बघा, ज्यांचा निबंध स्पर्धेमध्ये क्रमांक येतो किंवा कुठल्याही पेपरमध्ये जेव्हा तुम्ही मोठे आपल्याला जे दीर्घोत्तरी प्रश्न असतात, आपल्या शाळेच्या पेपरमध्ये आपण जे प्रश्नपत्रिकेत प्रश्न असतात दीर्घोत्तरी, ते प्रश्न जेव्हा आपण लिहितो, कुठलाही निबंध लिहितो, कुठल्याही एखाद्या विषयावर लिहितो, त्यावेळेस जो मुलगा त्यामध्ये म्हणींचा वाक्प्रचारांचा वापर करतो त्याला त्याचे शिक्षक नक्कीच जास्त मार्क देतात. का देतात? कारण की त्यामुळे त्याचं लेखन कसं होतं, रंजक होतो. हा आहे वाक्प्रचाराचा उपयोग. उदाहरण देण्यासाठी हा पण उपयोग आहे. तर आपल्या मनामध्ये जर एखादा विचार स्पष्ट करायचा, आपला एखाद्या विषयी आपल्याला सांगायचा आहे, समजा जर एखादा मुलगा शाळेमध्ये असताना जर अचानक रडायला लागला, तर शिक्षक किंवा मॅडम काय म्हणतात, ते म्हणतात अरे तू कशा करता गळा काढतोय? मग गळा काढतोय म्हणजे तू का मोठ्याने रडतोय, असं त्याच्यातून त्यांना विचार स्पष्ट करायचा असतो. अशा प्रकारे वाक्प्रचाराचे उपयोग आहे. तर बघूया आपण आता मराठी भाषेमधील जे वाक्प्रचार आहे. आता तुमच्या सर्वांकडेच शिष्यवृत्तीचे पुस्तकं आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकाशनाचे तुम्ही पुस्तकं रेफर करतात. त्यामध्ये तुम्ही बघता वाक्प्रचार. प्रत्येक पुस्तकामध्ये माझ्या मते साधारणतः एक नाही म्हणलं तरी 150-200 पर्यंत वाक्प्रचारांचा समावेश आहेच. पण आता आपण बघणार आहोत मराठी भाषेतले जे वाक्प्रचार आहे ते कशा प्रकारे आहे. तर मराठी भाषेतील वाक्प्रचार आहे त्याचे साधारणपणे 2 प्रकार पडलेले आहेत. तर एक जो पहिला प्रकार आहे तो शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार आहेत आणि दुसरे आहेत इतर वाक्प्रचार. आता आपण बघूया शारीरिक अवयवांवर आधारित काय आहे. तर बघा, आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत आपले, डोळे आहेत, नाक आहे, जीभ आहे, अंग आहे, कपाळ, कंठ, कंबर, केस, खांदा, चेहरा, डोके, तोंड, दात, पाठ, हात, पाय, पोट, म्हणजे साधारणपणे एकही आपल्या शरीरातले अवयव त्यांनी सोडले नाही, सगळ्या अवयवांचा समावेश केला आहे. आणि ह्या अवयवांवर आधारित आपल्याकडे खूप वाक्प्रचार प्रचलित आहे आणि ते वाक्प्रचार साधारणपणे आपल्या बोलण्यामध्ये वापरण्यामध्ये वापरले जातात. आणि मग तेच आपण बघणार आहोत कोणते कोणते आहेत. बघा, आपण त्याची काही उदाहरणे बघू. म्हणजे उदाहरणं बघितल्यानंतर तुम्हाला अजून ती संकल्पना क्लिअर होईल. बघा, आता शारीरिक अवयवांवर आधारित कोणकोणते वाक्प्रचार आहे तर आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपला अवयव बघूया आपण, डोळे. तर डोळ्यांवर आधारित आहे. बघा, डोळ्यात धूळ फेकणे. आता हा जो वाक्प्रचार आहे डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे डोळ्यामध्ये आपण जमिनीवरची माती उचलून फेकणे असा शब्दशः अर्थ घ्यायचा आहे का? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की वाक्प्रचार आहे की शब्दशः अर्थ अजिबात घ्यायचा नाही. म्हणजे आपल्याला त्याच्यातून जो अर्थ घ्यायचा तो वेगळाच अर्थ असतो, तो अर्थ अभिप्रेत असतो. म्हणजे आपण बोलल्यानंतर पुढच्याला ते समजलं पाहिजे की काय याचा अर्थ आहे.
डोळ्यात धूळ फेकणे, मग धूळ फेकायची नाही. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे हातोहात फसवणे, खोटे नाटे सांगून फसवणे, डोळ्यात देखत फसवणे. म्हणजे आपल्या समोर सुद्धा एखाद्याला, आपला बघा एखादा मित्र असतो, तो आपल्या डोळ्यात देखत आपल्याशी खोटं बोलून आपल्याला फसवतो आणि आपण फसले जातो. तर अशा वेळेस आपण त्याला म्हणू शकतो की यांनी माझ्या डोळ्यात धूळ फेकली. दुसरं आहे बघा, डोळ्यात अंजन घालणे. मग डोळ्यात अंजन घालणे म्हणजे एखादी आई आपल्या लहान बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालते, तसा प्रकार आहे का? तर नाही. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे एखाद्या व्यक्तीची चूक स्पष्टपणे त्याच्या लक्षात आणून देणे. स्पष्टपणे म्हणजे त्याला सांगायचं की ही तुझी चूक झालेली आहे, अशी त्याची चूक लक्षात आणून देणे. त्याचप्रमाणे बघा, कानावरती आधारित एक आहे वाक्प्रचार, कान उपटणे. आता कान उपटणे म्हणजे काय? तर कडक शब्दात समज देणे. मग एखाद्याचे कान जाऊन आपल्याला उपटायचे आहेत का? तर नाही. तर कान उपटणे म्हणजे कडक शब्दामध्ये आपल्याला त्याला समज द्यायची आहे की तू हे चुकीचं केलेलं आहे, अशा प्रकारे करायचं आहे. कान टोचणे, तर कान टोचणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे की खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. एखादा विद्यार्थी जर शाळेमध्ये चुकत असेल तर शिक्षक त्याला बोलतात आणि सर्व विद्यार्थ्यांचे कान टोचतात. समजा शिक्षक वर्गाबाहेर गेले, विद्यार्थ्यांनी गोंधळ केला, भांडणं केली, शिक्षक वर्गात आल्यानंतर सगळ्यांचे कान टोचतात. म्हणजे खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देतात की हे योग्य नाही. शिक्षक बाहेर गेले असताना तुम्ही तुमचा अभ्यास केला पाहिजे, तुम्हाला जी गोष्ट सांगितली आहे ती गोष्ट, तुम्हाला जो स्वाध्याय दिला आहे तो तुम्ही केला पाहिजे, जे काम दिलं आहे ते केलं पाहिजे. अशा प्रकारे कान टोचणे. आता नाक कापणे. बघा, आपण याविषयी बघितलं होतं की नाक कापणे म्हणजे काय? मानहानी होणे एखाद्याची किंवा घोर अपमान करणे. बघा, आपण रामायणामध्ये बघितलं होतं, कुणाचं नाक कापलं होतं? तर शूर्पणखेचं नाक कापलं होतं. तर नाक कापलं होतं म्हणजे काय? खरोखर नाक कापलं होतं का? तर नाही. घोर अपमान केला होता, म्हणजे घोर अपमान होणे. आता बघा, नाक घासणे. बघा, एखादा व्यक्ती जर एखाद्या वेळेस त्याचा पूर्ण नाईलाज झाला, त्याला पूर्ण माफी मागायची असेल, तर तो काय होतो? लाचार होऊन माफी मागणे. मग नाक घासणे म्हणजे खरोखर जमिनीवर नाक घासणे का? तर नाही. तर लाचार होऊन माफी मागणे. पुढचा आहे वाक्प्रचार, जिभेला हाड नसणे. जिभेला हाड नसणे म्हणजे आता कुणाच्याच जिभेला हाड नसतं. आहे का कुणाच्या जिभेला हाड? तर कुणाच्याही जिभेला हाड नसतं. मग जिभेला हाड नसणे म्हणजे काय? तर आदवा तदवा बोलणे किंवा वाटेल ते बोलणे. आपण बघा, एखादा व्यक्ती जर बोलायला लागला एखाद्या भांडणामध्ये, तर मोठे माणसं त्याला म्हणतात, अरे तुझ्या काही जिभेला हाड आहे का नाही? म्हणजे जिभेला हाड नाही का तुझ्या? म्हणजे काय? म्हणजे तू वाटेल ते बोलतोय, तुला जसं वाटतंय तसं तू बोलतोय, तर हे काही योग्य नाही. पुढचं बघा, अंगात वीज संचारणे. अंगात वीज संचारणे म्हणजे काय? अचानक बळ येणे. मग अंगामध्ये वीज संचारणे म्हणजे जी आपल्याकडे वीज आहे, आपण बघतो आकाशामध्ये वीज चमकते, किंवा आपल्या विजेच्या बोर्डामध्ये पण, लाईटच्या बोर्डामध्ये पण वीज वीज असते. मग ती वीज अंगात संचारणे का? तर ती वीज जर अंगात संचारली तर आपलं काय होऊ शकतो? आपला जागीच मृत्यू होऊ शकतो. तर अशा प्रकारे अंगात वीज संचारणे म्हणजे अचानक बळ येणे. अंगामध्ये जशी वीज जशी कडाडते, तसं एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये. बघा, आपण साधारणतः सर्वजण तुम्ही चित्रपट वगैरे बघता की नाही चित्रपट? त्या चित्रपटामध्ये बघा, आपण साऊथचे चित्रपट तर भरपूर वेळेस बघतो. त्या साऊथच्या चित्रपटामध्ये किंवा कोणत्याही चित्रपटामध्ये एखादा जो व्हिलन असतो, तर तो हिरोला खूप मारतो आणि हिरो पहिल्यांदा पूर्णपणे त्याचा मार खाऊन घेतो आणि हिरो जमिनीवर कोसळतो. पण अचानक हिरोला जो असतो, नट असतो, त्याला काहीतरी गोष्ट आठवते किंवा त्याच्या समोर कोणीतरी येतं आणि अचानक मग जमिनीवरची धूळ उडायला लागते आणि त्या हिरोच्या अंगामध्ये काय येते? अचानक बळ येतं. आणि बळ येतो आणि तो उठतो आणि उठून तो काय करतो? मग सगळ्यांना मारतो. अशा प्रकारे आपण बघतो. म्हणजे त्याचाच जो अर्थ आहे, अंगात वीज संचारणे म्हणजे अचानक बळ येणे. आता अंग चोरणे म्हणजे काय? तर अंग चोरणे म्हणजे फारच थोडे काम करणे. आता त्यानंतर आहे कपाळ मोक्ष होणे. कपाळ मोक्ष होणे म्हणजे मृत्यू होणे, अचानक आलेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे. म्हणजे बघा, एखादी घटना आपल्याला, बघा, एखाद्या व्यक्तीचा जर अपघात जर झाला किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती घडली, भूकंप आला, पूर आला, एखादा त्याच्यामध्ये वाहून गेला किंवा अपघात झाला, तर अशा वेळेस कपाळ मोक्ष होतो. म्हणजे अचानक ती घटना घडते, आपल्याला ती घटना घडेल असं माहित नसतं, पण ती घटना अचानक घडलेली असते, त्याला म्हणतात कपाळ मोक्ष होणे. कपाळाला हात लावणे. कपाळाला हात लावणे म्हणजे हताश होणे, नाराज होणे. म्हणजे बघा, एखादी घटना जर आपल्या मनाप्रमाणे घडली नाही किंवा जर एखादी गोष्ट आपण बघतोय की अरे काय बाबा, आपण किती पण
सांगतोय ही गोष्ट पुढच्या व्यक्तीला समजत नाही, तर आपण काय करतो, असा कपाळाला हात होता, अरे देवा. म्हणजे काय होतं की नाराजी दाखवतो आपण, की अरे एवढं सगळं आपण सांगतोय पण हे पुढच्याला समजत नाही, म्हणजे नाराजी दाखवणे. पुढचा वाक्प्रचार आहे कंठ दाटून येणे. बघा आता इथं दाटून येणे शब्द आलेला आहे, तो द आहे तिथं. कंठ दाटून येणे, कंठ दाटून येणे म्हणजे गईवरून येणे. बघा अचानक समजा तुमचे आई वडील तुमच्यापासून कुठं दूर असले, तुम्ही कुठं शिकायला बाहेर असले, सुट्टीला गेलेले असले, तर तेव्हा तुम्ही जेव्हा अचानक तिथून तुमची आणि आई वडिलांची भेट होते, किंवा एखादा आपला सैनिक आहे, त्यांनी समजा काही कामगिरी करून आला घरी किंवा मोठं काम केलं, तर मोठ्यांचा काय होतो की कंठ दाटून येतो, म्हणजे गहिवरून येतं, त्यांचं मन भरून येतं, त्याला म्हणतात कंठ दाटून येणे. कंठ स्नान घालणे, शिरच्छेद करणे. आता जुन्या काळी जे आपल्या युद्ध व्हायचे, लढाई व्हायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तर त्यामध्ये कंठ स्नान घालणे म्हणजे डायरेक्ट एखाद्या व्यक्तीचा शिरच्छेद करणे, अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. कंबर कसणे तर जिद्दीने तयार होणे. कंबर कसणे म्हणजे आपण जो पॅन्टला बेल्ट लावतो तो जोरात ताणून बांधणे, असा त्याचा अर्थ होत नाही ना. कंबर कसणे म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीसाठी आपण जिद्दीने तयार व्हायचं, की आपण नाही म्हणतो चला सगळ्यांनी कंबर कसा, स्पर्धा जवळ आलेली आहे तर आपल्या सगळ्यांना त्या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे, सगळ्यांनी कंबर कसायचं तयार व्हायचं, म्हणजे जिद्दीने तयार व्हायचं. त्याचाच आहे बघा कंबर खचणे. आता कंबर खचणे म्हणजे काय, धीर सुटणे. म्हणजे एखादी गोष्ट जर नाही घडली चांगली, तर एखाद्या व्यक्तीचा धीर सुटतो, अचानक संकट आलं तर कंबर खचते, अशा प्रकारे धीर सुटणे त्याला म्हणतात कंबर खचणे. केसाने गळा कापणे. आता केसाने गळा कापणे म्हणजे खरोखर केसाने गळा कापणे, तर केसाने गळा कापता येईल का? केस हा एवढा छोटा आपल्या शरीरातला एक भाग आहे, त्या केसाने एखाद्या व्यक्तीचा गळा कापता येईल का? तर नाही. म्हणजे केसाने गळा कापणे म्हणजे घात करणे, एखाद्याचा आपण विश्वासघात करणे, म्हणजे ज्या आपल्याला ती गोष्ट अपेक्षित पण नसते की होईल, पण ती गोष्ट झाली असते, त्याला म्हणतात केसाने गळा कापणे. गळा काढणे म्हणजे मोठ्याने रडणे. त्याच्यानंतर बघा खांद्याला खांदा भिडवणे. आता खांद्याला खांदा भिडवणे म्हणजे सहकार्याने एकजुटीने काम करणे. म्हणजे प्रत्येकाने आपला खांद्याला खांदा लावायचा नाही, सर्वांनी एकत्र येऊन एखादं काम पूर्ण करणे. आणि जेव्हा आपण सहकार्याने एकजुटीने काम करतो, तेव्हाच ते काम आपलं यशस्वी होतं. त्यानंतर बघा पुढचा आहे चेहरा पडणे. चेहरा पडणे म्हणजे लाज वाटणे. एखाद्या बघा एखाद्याचा चेहरा पडतो, आपण म्हणतो की एखादी घटना घडल्यानंतर तो खजील झाला, त्याला त्याची लाज वाटली. एखाद्याची चोरी आपण पकडली, आता चोरी पकडल्यानंतर त्याचा चेहरा बघण्यासारखा होतो की नाही, मग त्याचा चेहरा पडतो तो, मग ते चेहरा म्हणजे त्याला त्याची लाज वाटलेली आहे. डोके फिरणे. डोके फिरणे म्हणजे चक्रावणे, राग येणे. आता डोके फिरणे बघा आपल्या सिंघम चित्रपटामध्ये आपण बघितलेला आहे, तो काय म्हणतो, आता माझी सटकली. आता सटकली म्हणजे काय, तर ते डोके फिरणं, तो डोक्याला हात हात लावून म्हणतो ना की आता माझी काय झाली, सटकली, म्हणजे त्याचं डोकं फिरतंय, म्हणजे ते चक्रावते किंवा त्याला काय येतोय, राग येतोय. डोक्यावर खापर फोडणे म्हणजे एखाद्याच्या डोक्यावर खापर फोडणे का नाही, तर ज्या व्यक्तीचा दोष नाही त्याच्यावरती दोष टाकणे. बघा आपण पण साधारणतः आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या वर्गामध्ये आपण जेव्हा फिरतो बोलतो मित्रांशी, जेव्हा तो सगळ्यातला गरीब मित्र असतो आपल्यातला, की जो काही करत नाही, आपण एखादी घटना घडली, समजा तुम्ही एखादी क्रिकेट मॅच खेळताय, तुमचा बॉल चुकून एखाद्या घराच्या खिडकीवर लागला, तिथली काच फुटली, तर तुम्ही जो तुमच्यातला जो निर्दोष मुलगा आहे त्याचं नाव सांगून तुम्ही तुमच्या घरी पळून जाता, की या मुलाने ते केलेलं आहे. म्हणजे त्या निर्दोष माणसावर दोष टाकणे म्हणजे त्याच्या डोक्यावर खापर फोडणे. तोंडाला कुलूप लावणे म्हणजे गप्प बसणे, म्हणजे तोंडातून एकही शब्द काढायचा नाही, त्याला म्हणायचं तोंडाला कुलूप लावणे. नाही तर खरं खरं तोंडाला कुलूप आणून लावायचं आहे का, तर नाही. तोंड काळे करणे, कायमचे निघून जाणे. दात ओठ खाणे, चीड व्यक्त करणे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला बघा, आपण एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप राग आलेला आहे. आता साधारण ही गोष्ट कधी घडते, तर आपल्याला जेव्हा बघा एखादा मोठा माणूस असेल आणि त्याने आपल्याला मारलं, घरातल्या रागावलं वगैरे, आपल्याला खूप चीड आलेली आहे, तर आपण काय करतो, दात ओठ खातो. आपले दात ओठ खाऊन घेतो का, तर नाही, तर आपण दात ओठ बघा दाबतो, अशा प्रकारे का, असं आपण बोलतो त्याला, असं काहीतरी दात ओठ खाऊन, म्हणजे आपण तिचं चीड व्यक्त करतो की आपल्याला जे ती गोष्ट पटलेली नाही. दात विचकणे म्हणजे काय, तर निर्लज्जपणे हसणे, वेंगाडणे, चिडवणे. म्हणजे बघा काही काही मुलांना असते सवय, काही कारण झालं नाही तरी निर्लज्जपणे, म्हणजे असं काही विषय नसतो पण दात विचकून हसण्याची गोष्ट करतात. पाठ दाखवणे म्हणजे काय, समोरून पळून जाणे. पाठ दाखवणे म्हणजे बघा आपण जेव्हा स्पर्धा होतात आपल्या खेळाच्या, तर कबड्डी स्पर्धेमध्ये बघा एखाद्याने पाठ दाखवून वापस गेला म्हणजे तो पळून गेला. आउट न करता त्याने पाठ दाखवली, पाठ दाखवली म्हणजे तो पळून गेला, तिकडे समोरून पळून जाणे.
हात देणे म्हणजे काय, तर मदत करणे. हात देणे म्हणजे दुसऱ्याला आपला हात द्यायचा का, तर नाही. तर हात देणे म्हणजे एखाद्याला मदत करणे. हातावर तुरी देणे, बघा हे मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्यात एकत फसवून जाणे किंवा पडणे लिहिलेलं तिथं पण जाणे. पाय धरणे तर एखाद्याची माफी मागणे, शरण जाणे. पोटाला चिमटा घेणे, अत्यंत काटकसरीने राहणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजे बघा, एखाद्याचे जर आई वडील गरीब असले आणि त्यांनी त्या मुलाला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शिकवण्यासाठी, म्हणजे त्यांनी एक वेळ त्यांच्या, आपण म्हणतो त्यांनी त्यांच्या पोटाला चिमटा घेतला. पोटाला चिमटा घेतला म्हणजे खरा खरा पोटाला चिमटा घेतला नाही, तर त्यांनी खूप घरामध्ये काटकसर केली. आपल्या ज्या गोष्टी गरजेच्या त्या पण त्यांनी केल्या नाही, पण मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी सगळा पैसा जमवला आणि त्या मुलाला शिकण्यासाठी त्यांनी कष्ट केले. म्हणजे अत्यंत काटकसरीने राहून त्यांनी ते गोष्ट केली आहे, त्याला म्हणतात पोटाला चिमटा केली. म्हणजे बघा आतापर्यंत आपण ते बघितले, यामध्ये सर्व बघा तुम्ही, हात पाय डोळे नाक कान अशा सर्व अवयवांचा त्यामध्ये काय आलेला आहे, समावेश आलेला आहे. आता ही काही उदाहरणं आहे, अशी भरपूर उदाहरणं आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला एका तासात सगळं संपवायचं आहे. त्यामुळे हे मी काही उदाहरणं दाखल तुमच्यासाठी थोडेसे गोष्टी घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर आपण बघूया की इतर जे काही वाक्प्रचार असतात ते पण मी जास्त नाही घेतले, फक्त 5 वाक्प्रचार आपण बघूया, कारण की आपल्याला मेन म्हणजे परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याचाही सराव आपल्याला करायचा आहे, त्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. तर बघा इतर वाक्प्रचार, आकाश पाताळ एक करणे म्हणजे आकाश बघा वरती आकाश असतं आणि जमिनीखाली आपण हे म्हणतो, हे पाताळ म्हणतो आपण पृथ्वी. तर आकाश पाताळ एक करणं म्हणजे प्रयत्नाची परिसीमा गाठणं. तर या दोन्ही गोष्टी एकत्र येऊ शकतात का, आकाश आणि पाताळ, आकाश आणि जमीन एकत्र येऊ शकते का, तर नाही. तर म्हणजे पुरेपूर प्रयत्न करणे, आपल्यामध्ये जेवढी ताकद आहे, जेवढं आपल्यामध्ये प्रयत्न आहे तेवढं प्रयत्नाची परिसीमा गाठणे, त्याला म्हणतात आकाश पाताळ एक करणे. कणिक तिंबणे, तर कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे. आता इथं चुकलेलं आहे बरं का थोडस, खूप मार्केट करण्याचा शब्द. आता काय होतं, पीपीटी बनवताना काही गोष्टी थोड्याशा चुकल्या जातात, पण इथं खूप मार देणे असा त्याचा अर्थ आहे. कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे असा त्याचा अर्थ होतो. घर डोक्यावर घेणे म्हणजे घर उचलून डोक्यावर घ्यायचं नाही, तर घरामध्ये खूप गोंगाट करणे, आवाज करणे, त्याला म्हणतात घर डोक्यावर घेणे. ताव मारणे, ताव मारणे म्हणजे आपण नाही म्हणत का एखाद्या लग्नात गेलो आणि आम्ही जेवणावरती ताव मारला. ताव मारला म्हणजे काय, खूप खाल्लं, खाण्यावरती अक्षरशः तुटून पडलो. पाणी पाजणे, तर पाणी पाजणे म्हणजे पराजित करणे. पाणी पाजणे म्हणजे त्यांना नेऊन आपण पाणी पाजायचं नाही, तर एखाद्या गोष्टीमध्ये त्यांचा पराभव करणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे हे एवढे वाक्प्रचार असतात. आता सर्वात महत्वाच्या टप्प्याकडे आपण येणार आहोत, की आपली जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. आता बघा चौथीची पण शिष्यवृत्ती परीक्षा आहे आणि 7वीची पण आहे. तर या दोन्ही परीक्षांमध्ये आता चौथीच्या परीक्षेपेक्षा तुमचा स्तर नक्कीच थोडासा अवघड असतो आणि त्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर आता मी इथं साधारणपणे इथून मागे ज्या आपल्या परीक्षा झाल्या, विविध म्हणजे प्रत्येक वर्षी जी शिष्यवृत्ती परीक्षा झाली, विविध पुस्तकं मी रेफर केले आणि मागे झालेल्या परीक्षा, यातून मी तुम्हाला असे प्रश्न प्रकार आणलेले आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रकार, म्हणजे असं मी तुम्हाला 8 ते 9 प्रश्न प्रकार आणलेले आहेत की त्यावर आधारित आपल्याला साधारणपणे प्रश्न विचारले जातात. आणि याच्या व्यतिरिक्त माझ्या माहितीप्रमाणे तरी वेगळ्या प्रश्न प्रकार तुम्हाला येणार नाही. तर तुम्ही आता मी जिथं, आता ही पीपीटी पण मी नंतर तुम्हाला शेअर करेन, लेक्चर आपल्या तिथे साईटवर असतंच, तुम्ही नंतर या पीपीटी मधून बघा जेवढे प्रश्न प्रकार आहे. तर प्रत्येक प्रश्न प्रकाराची तुम्ही साधारणतः 50-50, 100-100 उदाहरणांचा सराव करा आणि ते सराव केल्यानंतर हे तुमचे हक्काचे जे मार्क आहे ते तुम्हाला, तुमचा वाक्प्रचार पण चुकणार नाही आणि म्हण पण चुकणार नाही. तर जाऊया आपण प्रश्न प्रकाराकडे. तर बघूया बघा, पहिला प्रश्न प्रकार आहे, पुढील वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे असं आहे की जो आपला एक वाक्प्रचार दिला जातो आणि त्याचे आपल्याला खाली 4 वेगवेगळे वाक्प्रचारांचे अर्थ दिलेले असतात आणि त्यापैकी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा असतो. आता बघा, आता तुम्ही थोडस तुमच्या कमेंट मध्ये पण मला म्हणजे आपण सगळे मिळून याचा वापर करूया की कशा प्रकारे तुम्हाला पण समजलं पाहिजे, उत्तर देता यायला पाहिजे. तर आता मी तुम्हाला जे प्रश्न विचारतो, तर तुम्ही ज्याला ज्याला उत्तर सांगणं शक्य होईल त्यांनी कमेंट केली तरी तिथे चालेल. बघा पहिला वाक्प्रचार आहे हेळसांड करणे. तर हेळसांड करण्याला खाली त्याचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. तर त्याचे 4 पर्याय आहे, दुर्लक्ष करणे, सांडासांड करणे, मत्सर करणे आणि द्वेष करणे. चला, बऱ्याच जणांनी उत्तर दिले बघा, बरेच जण मी बघतो तर
पर्याय क्रमांक 2 हा बऱ्याच जणांनी दिला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आहे सांड करणे. आता हेळसांड करणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला सांडवायची आहे का, मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही लक्षपूर्वक आपला जो वाक्प्रचार आहे त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तर आपल्याला त्याचा वेगळा अर्थ घ्यायचा, त्यातून आपल्याला वेगळा अर्थ अभिप्रेत असतो. तर बघा सांड करणे म्हणजे एखादी गोष्ट सांडायची नाही, हा पर्याय पूर्णपणे चुकीचा आहे. तिसरा जो पर्याय आहे मत्सर करणे म्हणजे जळजळ करणे, असंतोषाची भावना, तर हा पण पर्याय नाही. द्वेष करणे म्हणजे रागराग करणे, हा पण नाही. तर हेळसांड करणे याचा योग्य पर्याय आहे दुर्लक्ष करणे, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष जेव्हा करतो तर त्याला म्हणलं जातं की हेळसांड करणे, त्यांची मुलांकडे हेळसांड झाली आहे. तर त्याचा पर्याय क्रमांक 1 आहे. आता आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता काय असतं की आपल्याला अर्थ दिला जातो आणि त्यावरून आपल्याला वाक्प्रचार शोधायचा असतो. बघा अर्थ दिले त्यांनी, विश्वासघात करणे. तर विश्वासघात करण्याचा तिथं खाली आपल्याला 4 पर्याय दिले आहे त्यांनी. तोंड घशी पडणे, तोंड फिरवणे, तोंड सुख घेणे आणि तोंड घशी पाडणे. आता बघा परीक्षेमध्ये तुम्हाला मुद्दाम असे फसवे पर्याय दिले जातात. बघा 1 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय. तुम्हाला वाटेल की दोन्ही पर्याय सारखे आहे आणि एखादा मुलगा असेल तो पटकन दोन्ही पर्यायापैकी शहानिशा न करता कोणत्याही एका पर्यायाला तो देईल. तर बघा पहिला पर्याय आहे तोंड घशी पडणे आणि चौथा पर्याय आहे तोंड घशी पाडणे. तर तोंड घशी पडणे याचा अर्थ होतो की स्वतःची फजिती होणे असा होतं, अडचणीत येणे असा आहे त्याचा अर्थ. आणि चौथा जो पर्याय आहे त्याचा उत्तर आहे तोंड घशी पाडणे म्हणजे एखाद्याचा विश्वासघात करणे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे बघा तोंड फिरवण्याचा अर्थ काय काय होतो, तर तोंड फिरवण्याचा अर्थ होतो की नाराजी व्यक्त करणे, दुर्लक्ष करणे. आणि तोंड सुख घेणे म्हणजे वाटेल तसे बोलणे, एखाद्याला अपशब्द बोलणे, तर त्याला आपण म्हणतो तोंड सुख घेणे. म्हणजे बघा तुम्हाला जेव्हा ह्या 4ही वाक्प्रचाराचे अर्थ माहित असतील तेव्हा तुम्हाला त्याचं नक्की उत्तर देता येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील वाक्यात रिकाम्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य वापर करता येईल त्याचा पर्याय ओळखा. खणखणीत आवाजाच्या भाषणाने वक्त्याने सभा, पुढे रिकामी जागा आहे, मग उधळून लावली, बेचैन केली, दणाणून टाकली की हवालदिल केली. सांगा बरं काय पर्याय येईल इथे. बघा मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं उत्तर आहे 3 नंबर पर्याय बरोबर आहे, दणाणून टाकले. कारण की उधळून टाकणे म्हणजे काय की एखादा जे नियोजित कार्य आहे त्याच्यामध्ये अडथळा आणून ते अयशस्वी करणे. आणि बेचैन होणे म्हणजे काय, अस्वस्थ होणे. म्हणजे जर एखादा भाषण जर चांगला वक्ता जर चांगलं बोलत असेल तर सभा बेचैन होईल का, लोक अस्वस्थ होतील का, तर नाही. हवालदिल होणे म्हणजे काय, अत्यंत घाबरणे. मग एखादा जर वक्ता जर चांगलं बोलत असेल तर त्याच्या भाषणाने लोक घाबरतील का, ते बेचैन होतील का, तर नाही, ते बेचैन पण होणार नाही, घाबरणार पण नाही, त्यांचा धीर पण सुटणार नाही. तर काय होईल, त्यांनी दणाणून टाकणे. म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे 3. बघा आता इथं हा आपल्या एका परीक्षेमध्ये आलेला प्रश्न होता, साधारणपणे 3-4 वर्षापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत आलेला प्रश्न होता. तर बघा पुढील पर्यायात वाक्प्रचार व अर्थ दिला असून त्यातील चुकीची जोडीचा पर्याय क्रमांक आपल्याला ओळखायचा, म्हणजे चुकीची जोडी ओळखायची. तर बघा चुकीची जोडी आहे रुंजी घालणे. रुंजी घालण्याचा त्यांनी अर्थ दिला आहे भोवती फिरणे. दुसरा आहे झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे. त्यानंतर आहे कोसळणे म्हणजे जोरात पडणे आणि धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे. आता याच्यापैकी सांगा बरं कोणता पर्याय चुकीचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं आहे की पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. झेंडू फुटणे म्हणजे झेंडूला फुलं येणं नाही. कारण की आपण सुरुवातीलाच बघितलं आहे की आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, त्याच्यातून आपल्याला वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. झेंडू फुटणे याचा अर्थ काय आहे, याचे 2-3 अर्थ आहे. बघा झेंडू फुटण्याचे अर्थ 2-3 आहे. म्हणजे दिवस रात्र खूप कष्ट करणे यालाही म्हणतात झेंडू फुटणे. एखाद्याची फजिती होणे म्हणजे एखाद्याचा झेंडू फुटला त्याची फजिती झाली तर त्याच्यासाठी पण वापरतात. आणि झेंडू फुटणे म्हणजे अख्ख्या गावभर बातमी पसरणे त्याला सुद्धा म्हणतात की झेंडू फुटणे. असं 2-3 साठी त्याचा अर्थ वापरला जातो. पण झेंडूला फुलं येणं
हा त्याचा अर्थ होत नाही, म्हणून हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. बाकीचे सर्व बरोबर आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊया. बघूया. पुढील वाक्प्रचारातील अधोरेखित शब्दाचा ज्या अर्थाने वापर केला आहे तो अर्थ ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता बघा, जीवाचे रान करणे, तर रान हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर दिसत नाही, पण मी साधा म्हणजे तुम्हाला करून दाखवतो. समजा कोणता शब्द आपल्याला हे करायचा आहे, तर जीवाचे रान करणे. तर मला सांगा की जीवाचे रान करणे म्हणजे काय? तर खूप कष्ट करणे. चैन करणे नाही, चैन म्हणजे मजा करणे नाही, दिमाग करणे नाही, मुक्त करणे नाही, तर कष्ट करणे. पुढील जाऊया आपण प्रश्नाकडे. बघूया. बघा, पुढील वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय सुचवा. हातावर डॅश डॅश देणे, रिकामी जागा आहे, तर हातावर काय देणे? पैसे देणे, तुरी देणे, डाळ देणे का टाळी देणे? तर हातावर तुरी देणे. बघा, हातावर तुरी देणे हा त्याचा बरोबर आहे. आपण मगाशी सांगितलं हातावर तुरी देणे म्हणजे काय? तर फसवणे, हातोहात फसवणे आणि फसवून पळून जाणे. आता हातावर टाळी देणे याचा वेगळा अर्थ होतो. हातावर टाळी देणे म्हणजे काय? संमती पण देणे असा त्याचा अर्थ होतो. बघा, आता खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. आता बघा, आता आपल्याला याच्यामध्ये 4 वाक्प्रचार दिले आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडायचा. म्हणजे याच्यामध्ये 3 वाक्प्रचार असे आहे की ज्याचा अर्थ एकच आहे आणि वेगळा एक आहे की त्याचा अर्थ वेगळा आहे. बघा, खडे चारणे, पाणी पाजणे, धूळ चारणे आणि कणिक टिंबणे. सांगा बरं मला आता याच्यामध्ये कोणता वाक्प्रचार वेगळा आहे? भरपूर विद्यार्थ्यांनी 2 नंबरचा उत्तर दिलेला आहे, पाणी पाजणे. तर हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, खडे चारणे, पाणी पाजणे आणि धूळ चारणे या 3ही वाक्प्रचाराचा अर्थ होतो पराभव करणे. आपण नाही म्हणतो, आपण काही वेळापूर्वीच बघितलं की यांनी त्याला पाणी पाजलं. पाणी पाजलं म्हणजे काय? तर पराभव केला. तर खडे चारणे, पाणी पाजणे आणि धूळ चारणे या 3ही वाक्प्रचारांचा अर्थ होतो की पराभव करणे. आणि कणिक टिंबणे हा जो वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ होतो की खूप मार देणे, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. यानंतर बघूया आपण पारा चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्याय तो निवडा. मग पारा चढणे म्हणजे काय? घर डोक्यावर घेणे का? तोंड सुख घेणे, पहारा देणे, रुद्रावतार धारण करणे. तर बरोबर आहे, रुद्रावतार धारण करणे. बघा, पाय रोवणे हा वाक्प्रचार खालीलपैकी कोणत्या वाक्यासाठी अधिक योग्य होईल? तर बघा, पाय रोवणे, तर बघा, पाऊस पडल्यामुळे राघवचा पाय रोवला असं म्हणता येईल का? किंवा बागेत खेळणाऱ्या रोहितचा पाय रोवला. महेशने पुण्यात हॉटेल व्यवसायात पाय रोवला आणि जंगलातील लोखंडी सापळ्यात वाघाचा पाय रोवला. तर कोणता येईल? तर पाय रोवणे म्हणजे कायमचे स्थिर होणे, स्वतःचे बळकट स्थान निर्माण करणे, स्वतःचे बस्तान बनवणे असा त्याचा अर्थ होतो की कायमचं स्थिर होणे. आता महेश जो आहे त्यांनी पुण्यामध्ये हॉटेल व्यवसायामध्ये आपले बस्तान बसवले, स्थिर झाला तो, म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे 3. तर अशा प्रकारे बघितलं आपण की वाक्प्रचार आणि वाक्प्रचाराचा अर्थ, त्याचे उपयोग बघितले, वैशिष्ट्य बघितलं, हे आपण सर्व बघितलं. आणि त्यानंतर आपण त्याच्यावर आधारित जे परीक्षेला प्रश्न येणार आहे ते पण आपण बघितले आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या पार्टकडे. वेळ पण आपला आहे अजून, तर आपण जाणार आहोत दुसऱ्या पार्टकडे. तर दुसरा पार्ट आहे म्हणी. आता बघा, म्हणीची जी व्याख्या आहे, तर म्हणी म्हणजे काय? तर म्हणी म्हणजे लोकांच्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि परंपरेतून तयार झालेली थोडक्यात पण अर्थपूर्ण अशी वाक्य म्हणजे म्हण. म्हणजे बघा, म्हणी काय आहे? आपल्या जुन्या काळामध्ये जे लोक होते त्यांनी त्यांचे अनुभव घेतले, निरीक्षण केले आणि काही परंपरा बघितल्या. त्या परंपरेतून एखादी गोष्ट त्यांना कळली की अशा प्रकारची आहे, तर त्यांनी ती थोडक्यात पण अर्थपूर्ण शब्दात त्यांनी सांगितलं आणि ती वाक्य जे आहे त्याला म्हणतो आपण म्हणी. तर म्हणी बघा, जीवनातील सत्य सांगतात, शिकवण सांगतात, उपदेश सोप्या शब्दामध्ये व्यक्त करतात. आता बघा, म्हणीची जी वैशिष्ट्ये आहेत, आता बघूया आपण ही थोडक्यात बघणार आहोत. ही पीपीटी तुम्ही नंतर बघा, कारण की यामध्ये आपल्याला अजून
याच्यावर आधारित प्रश्न पण आपल्याला बघायचे आहे. आपल्याकडे वेळ पण कमी आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला थोडंसं फास्ट मध्ये म्हणींची वैशिष्ट्ये सांगतो, कारण की प्रश्न प्रकार आपल्याला व्यवस्थित बघावं लागते. तर बघा, म्हणीची वैशिष्ट्ये आहे अनुभवावर आधारित. म्हणजे म्हणी ह्या कशावर आहेत का, लोक जीवनातील लोकांनी जे अनुभव घेतलेले आहे, त्या अनुभवातून लोकांनी जे वाक्य तयार केलेले आहे, तर त्याला आपण म्हणतो म्हणी. थोडक्यात मोठा अर्थ म्हणजे म्हणी काय आहे, तर म्हणीमध्ये थोडक्यात मोठा अर्थ सांगितलेला जातो. उपदेशात्मक स्वरूप म्हणजे म्हणीतून आपल्याला आपण योग्य वर्तनाची शिकवण दिली जाते. लाक्षणिक अर्थ म्हणींचं पण तसंच आहे, अनेकदा थेट अर्थ नसून अप्रत्यक्ष अर्थ असतो. आणि सार्वत्रिक उपयोग, विविध प्रसंगामध्ये आपल्याला म्हणी लागू पडतात. बघा, आता म्हणींचे काय काय उपयोग आहे, तर म्हणी कशासाठी वापरतात, तर म्हणी बघा, विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण म्हणींचा वापर करतो. त्यामुळे काय होतं, बोलणं अधिक परिणामकारक होतं. थोडक्यात मोठा अर्थ सांगण्यासाठी कमी शब्दामध्ये सखोल विचार मांडता येतात. जीवनातील शिकवण देण्यासाठी नैतिक मूल्ये, योग्य वर्तन व अनुभवाची शिक्षण आपल्याला शिकवण मिळते. भाषा आकर्षक करण्यासाठी भाषा अधिक रंजक होते व जिवंत बनते. दैनंदिन संभाषणात आपल्याला आपलं साधं बोलणं प्रभावी होतं. उदाहरण देण्यासाठी, एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जे गोष्ट बघितल्या, तर साधारणपणे वाक्प्रचार आणि म्हणी यांचे वैशिष्ट्य पण सारखेच आहे आणि त्यांचे उपयोग पण सारखेच आहेत. दोन्ही गोष्टी पण सारख्याच आहेत. म्हणजे वाक्प्रचार आणि म्हणी हे जवळपास बघा, त्यांचे दोन्हींचे उपयोग पण बघितले आपण सारखेच आहेत. तेच उपयोग आहेत, वैशिष्ट्य पण सारखे आहे. मग आता दोघांमध्ये फरक काय आहे, तर आपली ही पण गोष्ट कळली पाहिजे की मग हे दोन्ही वेगळे का आहेत. तर त्या दोघांमध्ये जे मेन फरक आहेत, मुख्य फरक आहेत, तर ते आपण बघणार आहोत. काय फरक आहे बघा. आता बघा, वाक्प्रचार म्हणजे काय, तर वाक्प्रचार म्हणजे वाक्प्रचार म्हणजे जे बोलण्यामध्ये, वाक म्हणजे बोलणे, आणि बोलण्यामध्ये जे प्रचारात आहे, जे सगळीकडे बोललं जातं, त्याला म्हणलं जातं वाक्प्रचार. आणि म्हणी, तर संस्कृत मधील भन या धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. म्हणीचा उत्पत्ती कुठून झाली, तर संस्कृत मधील भन ह्या धातूपासून झाली. आता बघा, वाक्प्रचार आणि म्हणीत मेन फरक काय आहे, तर वाक्प्रचारात लाक्षणिक किंवा अप्रत्यक्ष अर्थ असतो. म्हणजे वाक्प्रचारामध्ये प्रत्यक्ष अर्थ नसतो, अप्रत्यक्ष अर्थ असतो. आणि म्हणीमध्ये काय असतं, तर म्हणी या जीवनातील अनुभवावर आधारित असतात, स्पष्ट शिकवण किंवा सत्य सांगतात. आता वाक्प्रचार हे वाक्यांश असतात, म्हणजे वाक्प्रचार हे पूर्ण वाक्य कधीच नसतात. बघा, आपण वाक्प्रचार बघितला, कान पिळणे, केसाने गळा कापणे, नाही का, आपण बघितले, भरपूर वाक्प्रचार बघितले. तर हे वाक्प्रचार मध्ये हे वाक्याचे अंश आहे, वाक्याचे भाग आहे. म्हणजे वाक्प्रचार हे पूर्ण वाक्य नाहीत. तर म्हणी काय, तर म्हणी ह्या पूर्ण वाक्यात असतात. म्हणी याच्या विरुद्ध आहे, तर म्हणी ह्या पूर्ण वाक्यामध्ये असतात, पूर्ण वाक्य रूपात असतात. वाक्प्रचार हे वाक्यात वापरून अर्थ अधिक प्रभावी करतात. म्हणजे वाक्प्रचाराचा वापर आपण अर्थ प्रभावी करण्यासाठी, त्यांच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असेल, वाक्प्रचाराचा वापर करून आपण अधिक अर्थ प्रभावी करतो. आणि म्हणी काय असतात, तर स्वतंत्रपणे वापरून उपदेश किंवा निष्कर्ष व्यक्त करता येतात. आता वाक्प्रचारातील क्रियापद उघडपणे दिसते. म्हणजे बघा, केसाने गळा कापणे, कापण्याची क्रिया होते, नाही का. आपण बघा, आपण मगाचे जेवढे वाक्प्रचार बघितले, तर हे वाक्प्रचार आपण जेवढे शरीराला बघितले, बघा, कपाळ फुटणे म्हणजे फुटण्याची क्रिया होते, कान पिळणे, कान निवळणे, काय सर दिसत नाहीये, सगळे टाकते. दिसत नाही का? दिसते सर, फक्त त्यांचा नेटचा प्रॉब्लेम असेल, त्यांना एकदा रिमूव्ह होऊन पुन्हा जॉईन करावं लागेल. हा, बरं, ज्या विद्यार्थ्यांना नेटचा प्रॉब्लेम असेल, दिसत नसेल, त्यांनी रिमूव्ह व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. तर बघा, तर वाक्प्रचारातील क्रियापद हे उघडपणे दिसते आणि म्हणीमध्ये क्रियापद दिसत नाही. भाषा आकर्षक व जिवंत बनवणे हा मुख्य उद्देश असतो. जीवनातील शिकवण व अनुभव सांगणे हा मुख्य उद्देश असतो म्हणींचा. तर अशा प्रकारे आहे. तर आपण जाणार आहोत आता आपल्या मुख्य विभागाकडे, म्हणजे सरावासाठीचे जे आपले साधारण प्रश्न आहे. तर प्रश्नपत्रिकेमध्ये शिष्यवृत्तीच्या सरावासाठी आपल्याला कोणते प्रश्न प्रकार असतात, तर ते आपण बघणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये आपण बघणार आहोत पहिला प्रश्न. तर बघा, पहिला प्रश्न आहोत,
पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे आपल्याला एक म्हण दिली जाईल आणि तिचे खाली 4 अर्थ दिले जातात. तर आपलं त्याच्यामध्ये ज्या 4 अर्थामध्ये जो योग्य अर्थ आहे तो आपल्याला पर्याय निवडायचा आहे. बघा, पहिली म्हण आहे, खाई त्याला खवखवे. सांगा बरं आता याचा काय अर्थ आहे. बघा, 4 पर्याय दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1, झाला तर फायदा नाही तर तोटा. खूप खावेसे वाटणे, बाह्य स्वरूप एक आणि कृती दुसरीच. आणि चौथा पर्याय आहे, वाईट काम केले असेल तर ते मनात चलते. बहुतेक विद्यार्थ्यांनी बघा 4 नंबरचा पर्याय क्रमांक दिलेला आहे. तर बघा, तर याचा बरोबर पर्याय क्रमांक आहे 4 नंबरचाच. का बरं? कारण की बघा, झाला तर फायदा नाही तर तोटा या अर्थ खाई त्याला खवखवे असं होत नाही. आणि खूप खावेसे वाटणे जर म्हणलं तर या अर्थाची म्हण आहे, पोटात ब्रह्मराक्षस उठणे. नाही का, आपण म्हणतो तुझ्या पोटात काही ब्रह्मराक्षस उठला का, म्हणजे खूप खावेसे वाटणे. आणि बाह्य स्वरूप एक आणि कृती दुसरीच याच्यावर आधारित म्हण कोणती आहे, तर करणी एक आणि कथनी एक. म्हणजे बोलतो एक आणि करतो एक. तोंडात राम बगलत सूर्य आपण म्हणतो ना, अशा प्रकारच्या ज्या म्हणी आहे की म्हणायचं एक आणि करायचं दुसरं. बघा, अक्षय कुमारचा डायलॉग आहे, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ. तसं, आणि जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. अशा प्रकारचा जो डायलॉग आहे. तर करणी एक आणि कथनी एक म्हणजे आपण एक बोलतो आणि दुसरी गोष्ट करतो. तर खाई त्याला खवखवे म्हणजे काय, तर खाई त्याला खवखवे म्हणजे बघा, आपण एखादी वाईट वाईट गोष्ट केली. समजा आपण आळूचे पानं जर खाल्ले तर आपल्या घशामध्ये खवखव होते ना, तर त्याच्यामुळं ध्यानात ठेवायचं की खाई त्याला खवखवे म्हणजे आपण जर वाईट गोष्ट केलेली असेल तर आपल्या ती गोष्ट मनात चलते. म्हणजे चोराच्या मनात चालणे, मग आपलं ती गोष्ट लगेच चलते की अरे आपण ही गोष्ट वाईट केलेली आहे. तर ती गोष्ट आपल्याला मनामध्ये चलते किंवा तिथं आपल्याला ती जाणवत राहते. तर त्याचा अर्थ आहे, खाई त्याला खवखवे म्हणजे वाईट काम केले असेल तर ते मनात चलते. आता बघा, दुसरा प्रकार आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. तर काय आहे, आले रिकामी जागा आहे डॅश डॅश म्हणा ते कोणाचे चालेना. तर याचा काय पर्याय येईल, तर बघा, आपण तिथं आपण सर्व प्रकारचे, आता काही काही मुलं खूप घाई करतात आणि गडबड करतात आणि त्यामुळे ते सगळे पर्याय पूर्णपणे वाचत नाही. तर सर्व विद्यार्थ्यांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही पहिल्यांदा सर्व पर्याय हे वाचलेच पाहिजे. सर्व पर्याय वाचा, त्याच्यावर विचार करा आणि मग तुम्ही तुमचा जो उत्तराचा पर्याय क्रमांक आहे तो तुम्ही तिथं रंगवायचा आहे. बघा, आले सावकाराच्या मनात ते कोणाचे चालेना, असं नाही. आपल्याकडे ती म्हण पाठ झालेली आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. तर याचा पर्याय क्रमांक आहे 4, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. आता बघा, खाली आहे, खाली दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे बघा, आता जी खाली म्हण दिलेली आहे म्हणजे अर्थ दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला म्हण ओळखायची आहे. आता बघा, ज्या वस्तूवर आपला मुळीच हक्क नाही ती वस्तू अल्प प्रमाणात मिळाल्यावर खुश होणे. यासाठी कोणतं, बघा आता हा थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जशी देणावळ तशी धुनावळ हा पर्याय आहे. अतिराग भीक माग तिसरा पर्याय आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची आणि चौथा पर्याय आहे कोल्हा काकडीला राजी. सांगा बरं. बघा, आता बघा, ह्या प्रश्नाला बऱ्याच मुलांची गडबड झालेली आहे की त्यांना आता याच्यावर समजत नाही, कारण की आपल्याला त्या अर्थाची म्हण शोधायची आहे आणि आपल्याला त्याच्याकरता त्या 4ही म्हणींचे अर्थ आपल्याला माहित असले तरच आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं आहे, 3 क्रमांक दिलाय बरं का. तर 3 क्रमांक आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. तर हा पर्याय चुकीचा आहे, हा पर्याय नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 4 नंबरचा पर्याय दिलेला आहे. तर 4 नंबरचा क्रमांक एकदम बरोबर आहे. तर बघा, तर याचा अर्थ होतो, आता जशी देणावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ काय आहे, तर ह्या म्हणीचा अर्थ आहे की आपल्याला जेवढा पैसा मिळेल, जेवढा मोबदला मिळेल तेवढंच आपण तेवढ्याच प्रमाणात काम करायचं. म्हणजे आपण म्हणतो जेवढी आपल्याला सुपारी मिळेल तेवढंच आपण काम करणार, तर तेवढ्या मिळणाऱ्या मोबदल्याच्या पैशाच्या प्रमाणातच काम करणार. दुसरी आहे अतिराग भीक माग. म्हणजे ज्या व्यक्तीला अतिशय राग असतो
तर त्या व्यक्ती स्वतःच नुकसान करून घेतो, असा त्याचा अर्थ होतो. तिसरी म्हण आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. बोलू नका ना, आवाज. झाकली मूठ 1.25 लाखाची, तर याचा अर्थ असा होतो की आपले दोष, अपयश किंवा कौटुंबिक गोष्टी गुप्त ठेवणे फायद्याचे असते. आपली जी कुटुंबामध्ये घडलेली गोष्ट आहे किंवा आपले जे दोष आहेत तर ते गुप्त ठेवणे फायद्याचे असते, अशा प्रकारे आहे. आणि कोल्हा काकडीला राजी म्हणजे जे व्यक्ती शूद्र असतात किंवा कमी दर्जाची माणसं असतात तर ते शूद्र लाभाला लगेच बोलतात. म्हणजे त्यांना एखादी गोष्ट थोड्याशा प्रमाणात जरी मिळाली तरी ते त्या गोष्टीवर खुश होतात. म्हणून हीच म्हण इथं योग्य राहील, ज्या वस्तूवर आपला मुळीच हक्क नाही ती वस्तू अल्प प्रमाणात मिळाल्यावर खुश होणे म्हणजे कोल्हा काकडीला राजी. आता बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील आकृतीतील म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ निवडा. आता ही जे हा जो प्रश्न आहे हा साधारणपणे मला असं वाटतं 2019 किंवा 2020च्या शिष्यवृत्ती परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. आता बघा, आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या, तुमच्या शिष्यवृत्तीसाठी इयत्ता 7वी साठी तुम्हाला आपण जे वरती प्रश्न प्रकार बघितले त्यातला शक्यतो प्रश्न प्रकार तुम्हाला येत नाही. हे खूप सोपे प्रश्न प्रकार आहे की अर्थावरून म्हण ओळखा, रिकाम्या जागी म्हण टाका किंवा म्हणीवरून अर्थ शोधा. तर आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न येतात की आपल्याला चौकोनाच्या आपल्याला एक पझल टाईप, कोड्या टाईप आपल्याला शब्द दिले जातात आणि त्यामधली म्हण ओळखायची आहे का? तर बघा, म्हण ओळखायची तर आहेच, पण म्हण ओळखून आपल्याला फक्त तिचा पर्याय म्हणी दिसत नाही, कारण की तसे शब्द ओळखून आपण लगेच म्हण ओळखू शकतो. जर त्यांनी म्हणी खाली पर्यायामध्ये दिल्या तर आपण हे अक्षर बघून खाली लगेच म्हण ओळखू शकतो, पण तसं नाही. त्यांनी काय केलेलं आहे की म्हणीचा अर्थ शोधायचा आहे. तर बघा बरं, तिथं आता कोणती म्हण बनल्या जाते, काय पर्याय क्रमांक तुम्हाला तिथं योग्य वाटतो ते बघा. कोणता अर्थ योग्य वाटतो? चला बघा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पर्याय क्रमांक दिले आहे. बघा, तर इथं विद्यार्थी मित्रांनो जी म्हण तयार होते ती कोणी टाईप करून टाकू शकतं का? इथं कोणती म्हण तयार होते ती कोणी टाईप करून टाकू शकतं का? कोणी ही म्हण ओळखली आहे का? तर बघा, ही म्हण आहे कोणती सांगा बरे. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, अशा प्रकारची ही म्हण आहे. आणि हिचा अर्थ आहे खरी मैत्री कितीही किलमिश दाखवून तुटत नाही, असा तिचा अर्थ आहे. म्हणजे रक्ताची नाती असेल किंवा खरी मैत्री असेल तर ही किरकोळ कारणाने किंवा भांडणाने कायमची तुटत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता बघा, दुसरे जे पर्याय आहे, कठोर माणसाची सगळे दबून असतात, त्याच्याकरता कोणती म्हण आहे? तर ज्याची लाठी त्याची म्हैस. आणि दुसरीकडे एकीमध्ये खरी ताकद असते, याच्यासाठी आहे एकीचे बळ, असे आहे. आणि दोन बाणेदार माणसे एकत्र राहू शकत नाही, तर याचा आहे एका म्यानात दोन तलवारी राहत नाही, अशा प्रकारचा आहे. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता बघा, आकृतीत लपलेली म्हण शोधायची आहे आणि तिच्यातील तुम्हाला तिसरं आणि 7वं अक्षर शोधायचं आहे. तर आकृतीत लपलेली म्हण शोधा बरं. आकृतीत लपलेली म्हण शोधा. बऱ्याच विद्यार्थ्यांचा टाइम होत आला आहे असे कमेंट येत आहे. पण बघा, इथे जी म्हण आहे तर ही म्हण आहे पदरी पडले पवित्र झाले, अशी ही म्हण आहे. आणि यामध्ये आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की तिसरं आणि 7वं अक्षर. तर तिसरं आणि 7वं अक्षर आहे री, हे तिसरं अक्षर आहे आणि 7वं अक्षर आहे प. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला
ह्याच अर्थाचे प्रश्न तुम्हाला इथं परीक्षेमध्ये विचारले जातात. तुम्ही या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव करायला पाहिजे. बघा, नंतर आहे घरोघरी मातीच्या चुली. या म्हणीच्या अर्थाशी जुळणारी म्हण पर्यायातून निवडा. तर बघा, इथे हातच्या कंकणाला आरसा कशाला, कुंभार तसा लोटा, पळसाला पाणी तीन आणि नाचता येईना अंगण वाकडे. तर घरोघरी मातीच्या चुली याचा अर्थ होतो की सगळीकडे समान परिस्थिती असणे. तर पळसाला पाणी तीन हेच त्याचं उत्तर आहे. नंतर बघा, म्हण व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी ओळखायची. आता आले अंगावर घेतले शिंगावर, आपला दोष लक्षात न येणे, कुडी तशी पुडी, देहाप्रमाणे आहार, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, थोड्या फायद्यासाठी खूप कष्ट घेणे, केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी, अत्यंत दरिद्री अवस्था. तर याच्यातला कोणता पर्याय येईल? तर यातला पर्याय क्रमांक आहे पहिला, आले अंगावर घेतले शिंगावर. याचा अर्थ होतो याच्यासाठी अर्थ आहे की संकटाचा धैर्याने सामना करणे. आणि इथं जो अर्थ दिला आहे आपलाच दोष लक्षात न येणे, आणि याच्या खाली याच्यासाठी वेगळी म्हण असते, दिव्याखाली अंधार. तर याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आता बघूया पुढचा काय आहे. आजकाल कोणती गुप्त गोष्ट बोलताना सावधगिरीने बोलावे म्हणतात ना. आता इथं कोणती म्हण वापरावी? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, उतळ पाण्याला खळखळाट फार, कुडास कान ठेवी ध्यान आणि भीत्या पाठी ब्रह्म राक्षस. ओके, बरोबर आहे. तर इथे आपल्याला 3 नंबरची जी म्हण आहे, कुडास कान ठेवी ध्यान, ही म्हण आपल्याला इथे वापरायची आहे. तर अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वाक्प्रचार आणि म्हणी हे दोन आपल्या जो शब्द संपत्ती मधला जो आपला भाग आहे तो आपण दोन्ही घटक बघितले, त्याचा अर्थ बघितला, त्याचे उपयोग बघितले, वैशिष्ट्ये बघितले, आणि त्यांच्यावर आधारित आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न येणार आहे ते पण आपण बघितले. तर तुम्ही सर्व प्रश्न प्रकार बघितले, त्यावर तुम्ही आधारित जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. इथे आपलं लेक्चर संपलं. धन्यवाद सर्वांना.